नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 20 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती डेली करंट अफेअर्सचे रोज व्हिडिओ येत असतात। पहिला प्रश्न आहे, 19 जून 2025 रोजी भारताच्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ज्ञानेश कुमार यांची राजीव कुमार यांच्या जागी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, ज्यांचा भर पारदर्शी निवडणुका सुनिश्चित करण्यावर आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, 19 जून 2025 रोजी जागतिक निर्वासित दिनाची थीम काय होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निर्वासितांसोबत एकजूट करणे। UNHCRने ठरवलेल्या 2025च्या थीमने निर्वासितांच्या हक्कांचे समर्थन आणि यजमान समुदायांमध्ये त्यांच्या एकीकरणासाठी जागतिक सहकार्यावर भर दिला। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, 19 जून 2025 रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2025 शहरी पुरस्कारांमध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वात स्वच्छ शहर म्हणून मान्यता मिळाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंदूर। याचं स्पष्टीकरण आहे, इंदूरने आपल्या उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन आणि नागरी सहभागामुळे सलग 9व्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान राखला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, 19 जून 2025 रोजी ISROने बाह्यग्रहांच्या अभ्यासासाठी कोणते अंतराळ मिशन प्रक्षेपित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एक्सोवर्ल्ड 1 हे अंतराळ मिशन प्रक्षेपित केले आहेत। म्हणजेच ISROने एक्सोवर्ल्ड 1 मिशन बाह्यग्रहांचा शोध आणि अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवते, जे भारताच्या प्रगत खगोल भौतिक संशोधनातील प्रवेशांचे प्रतीक आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, 19 जून 2025 रोजी जागतिक भूक निर्देशांक 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर याचं बरोबर आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी, IFPRI या संस्थेने प्रसिद्ध केला आहे। याचं स्पष्टीकरण आहे, म्हणजे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालात सुधारित अन्न सुरक्षा उपाययोजनांमुळे भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा नोंदवली गेली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, 19 जून 2025 रोजी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कोणत्या भारतीय नदीला संरक्षित नदीचा दर्जा मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कृष्णा या नदीला संरक्षित नदीचा दर्जा मिळाला आहे। म्हणजे NGTने जनहित याचिकेनंतर प्रदूषण आणि बेकायदा अतिक्रमण रोखण्यासाठी कृष्णा नदीला संरक्षित घोषित केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, महिला आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत या देशाने महिला आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धा जिंकल्या आहेत। याचं स्पष्टीकरण आहे, भारताने स्मृती मंधाना यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून महिला आशिया कप जिंकला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, 19 जून 2025 रोजी प्रसिद्ध INRF मॅनेजमेंट श्रेणी रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय संस्थेने प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, IIM अहमदाबाद या संस्थेने प्रथम स्थान पटकावले आहेत। म्हणजे IIM अहमदाबादने मजबूत उद्योग संपर्क, संशोधन, उत्पादन आणि प्लेसमेंट रेकॉर्डमुळे प्रथम स्थान पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, 19 जून 2025 रोजी शर्यतीत प्रतिजनन प्रतिरोधकता हाताळण्यासाठी कोणता जागतिक उपक्रम सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जागतिक ॲग्री AMR फ्रेमवर्क हा उपक्रम सुरू केला आहे। म्हणजे FAO च्या नेतृत्वाखालील या फ्रेमवर्कचे उद्दिष्ट शेतातील प्रतिजैविकांच्या अतिवापराला कमी करणे आहे,
जे प्रजनन प्रतिरोधकतेचे प्रमुख कारण आहेत? पुढचा प्रश्न आहे नंबर 10. जून 2025साठी ICC महिला खेळाडू म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला नामांकन मिळाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्मृती मानधना. या महिला खेळाडूला भारतीय क्रिकेटपटूचे नामांकन मिळाले आहेत. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामधील स्मृती मानधनाच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तिला हा पुरस्कार मिळाला होता. पुढचा प्रश्न आहे नंबर 11. 19 जून 2025 रोजी जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जर्मन वॉच या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. म्हणजे या निर्देशांकाने भारताच्या अति हवामान घटनाप्रती असुरक्षिततेवर प्रकाश टाकला, ज्यामुळे मजबूत हवामान अनुकूलन उपायांची गरज अधोरेखित झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. 2025मध्ये कोणत्या भारतीय शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर लिटरेचर म्हणून नामांकन मिळाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोझिकोड या शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर लिटरेचर म्हणून नामांकन मिळाले आहेत. कारण कोझिकोडच्या समृद्ध साहित्यिक वारशाने आणि चैतन्यमय प्रकाशन उद्योगाने युनेस्कोची ही मान्यता मिळालेली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. 19 जून 2025 रोजी ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी कोणती भारतीय योजना 2032 पर्यंत वाढवण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, PMG दिशा ही योजना 2032 पर्यंत वाढवण्यात आली आहेत. म्हणजे कारण प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान 10 कोटी ग्रामीण नागरिकांना डिजिटल कौशल्य शिकवण्यासाठी वाढवण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. 19 जून 2025 रोजी ग्रीन हायड्रोजनवर कोणते आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जागतिक हायड्रोजन समिट हे शिखर परिषद आयोजित झाले आहेत. कारण बर्लिनमध्ये आयोजित या समिटने ग्रीन हायड्रोजन उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले, ज्यामध्ये भारताने आपल्या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनचे प्रदर्शन केले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. 19 जून 2025 रोजी भारताच्या नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजेश कुमार सिन्हा यांची नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. कारण वरिष्ठ IAS अधिकारी राजेश कुमार सिंह यांनी संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारला, जे आर्थिक बाबींमधील त्यांच्या पूर्वीच्या अनुभवाने संरक्षण आधुनिकीकरणाला बळकटीकरण देतील. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. 19 जून 2025 रोजी G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅनडा या देशाने G7 शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. कारण कॅनडाने क्युबेकमध्ये G7 शिखर परिषदेचे आयोजन केले, ज्यामध्ये हवामान, वित्त, AI प्रशासन आणि भूराजकीय स्थिरतेवर लक्ष केंद्रित केले, ज्यामध्ये भारताने आउटरीचर भागीदार म्हणून भाग घेतला होता. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. विंबल्डन चॅम्पियनशिप 2025मध्ये पुरुष एकलाच किताब कोणी जिंकला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार्लोस अल्कराज. कारण स्पेनच्या कार्लोस अल्कराजने अंतिम सामन्यात यानिक सिनरचा पराभव करून आपल्या किताबाचे रक्षण केले, ज्यामुळे गवताच्या कोर्टवरील त्यांचे सर्वोच्च प्रसिद्ध झाले. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. 19 जून 2025 रोजी जागतिक आर्थिक संभावना 2025 अहवाल कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वर्ल्ड बँक या संस्थेने प्रसिद्ध केले आहेत. कारण या अहवालाने पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वितरणामुळे 2025साठी भारताच्या 6.8% मजबूत वाढीवर प्रकाश टाकला आहे.
पुढचा प्रश्न आहे नंबर 19. 19 जून 2025 रोजी केंद्र सरकारने कोणत्या भारतीय नदीला राष्ट्रीय वारसा नदी घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नर्मदा या नदीला राष्ट्रीय वारसा नदी घोषित केले आहेत. कारण नर्मदेला तिच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वासाठी मान्यता देण्यात आली आहे, ज्यामध्ये संवर्धन आणि टिकाऊ पर्यटनाच्या योजना समाविष्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. ब्राझीलमध्ये आयोजित फिफा महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्पेन या देशाने ब्राझीलमधील आयोजित फिफा महिला विश्वचषक 2025 जिंकला आहेत. कारण स्पेनने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 2.1ने पराभव करून किताब जिंकला, ज्यामुळे महिला फुटबॉलमधील त्यांचे वर्चस्व दिसून आले. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपले लाईव्ह लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत मेंबरशिप जॉईन व्हा. कारण जॉईन झाल्यानंतरच तुम्हाला आपले लाईव्ह लेक्चर पाहता येईल. त्या लाईव्ह लेक्चरमध्ये इम्पॉर्टन्स म्हणजे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे नियोजन कसे करावे आणि कोणत्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन कसं करावं यावरती हे व्हिडिओ घेण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. 19 जून 2025 रोजी संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी कोणता जागतिक आरोग्य उपक्रम सुरू झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, NCD ॲक्शन प्लॅन. हा उपक्रम सुरू झाला आहे कारण संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील या योजनेत मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोगांवर प्रतिबंधांवर लक्ष केंद्रित केले आहेत. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे NCD ॲक्शन प्लॅन लक्ष केंद्रित उपक्रम सुरू केला आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. जून 2025साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला नामांकन मिळाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जसप्रीत बुमराह या खेळाडूला क्रिकेटपटू नामांकन मिळाले आहेत. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यामधील बुमराहच्या अपवादात्मक गोलंदाजीमुळे त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. 19 जून 2025 रोजी कोणत्या भारतीय राज्याने झिरो वेस्ट सिटीज कार्यक्रम सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केरळ या राज्याने सिटीज कार्यक्रम सुरू केला आहेत. झिरो वेस्ट सिटीज कार्यक्रम सुरू केला आहेत कारण केरळचा हा कार्यक्रम 2030 पर्यंत शहरी भागात 100% कचरा विलगीकरण आणि पुनर्वापर साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. यासाठी केरळ या राज्याने झिरो वेस्ट सिटीज कार्यक्रम सुरू केला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. 19 जून 2025 रोजी जागतिक जलसंपत्तीची स्थिती 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, WMO या संस्थेने सुरू केला आहे. कारण जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या अहवालाने वाढत्या पाण्याच्या टंचाईबाबत इशारा दिला आहे, ज्यामध्ये टिकाऊ व्यवस्थापन पद्धतींची वकालत केली जाते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. पुरुष हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत या संघाने जिंकले आहेत. कारण भारताने अंतिम सामन्यात नेदरलँडचा पराभव करून दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, ज्यांचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग यांनी केले होते. मित्रांनो, हे होते 20 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सांगते, आपले लाईव्ह लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत मेंबरशिप जॉईन करा. इथेच थांबूया. धन्यवाद.